नमस्कार मित्रांनो. गोवा म्हणलं की आपल्याला काय वाटतं, बीच आणि दारू या दोन गोष्टीसाठीच गोवा ओळखला जातो. पण खरा गोवा काय आहे, तो आता आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. तर बऱ्याच दिवसापासून आम्ही पण बीचवरच फिरत होतो. पण आज आम्ही 800 वर्ष पुराणं, म्हणजे 800 वर्ष जुनं कदंब काळीन म्हणजे हेमाडपंथी शैलीचं एक मंदिर आहे. तांबडी सुर्ला महादेवाचं मंदिर आहे. तर ते मंदिर पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू राहा, तुम्हाला पण पाहायला भेटेल. आणि कधी गोव्याला आलाच तर बीच फिरल्यानंतर इकडं पण एक नजर टाका. एकदम मस्त असं मंदिर आहे. चला मग. तर आता आपण आलेलो आहोत महादई या नदीवरती. आता आम्ही स्टार्टिंगला ओल्ड गोव्यापासून सुरू केलं होतं. तर ओल्ड गोव्यावरून आम्ही आलो फोंड्यामध्ये, आणि फोंड्यापासून जे कोंडला वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे त्याच्याजवळच महादई रिव्हर, त्याच्या शेजारी हा ब्रिज आहे. आणि खूप मस्त वातावरण. तर सध्या आपण भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये एंट्री केलेली आहे. इथं जराशी काळजी घ्या जर आलात तर, कारण जे वाईल्ड ॲनिमल आहेत ते रस्त्यावर येण्याची शक्यता असते. टू व्हीलर असेल किंवा थांबले तर काळजी घ्या. असं वाटतंय कुठंतरी अंधारबनमध्ये ट्रेकिंग करायला चाललो आहे. भीती पण वाटू राहिली, जर जंगली प्राणी आले तर काय होईल सांगता येत नाही. किर आवाज येतोय कसलाच. एकटा असला तर घाबरून माणूस. तर फायनली आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहेत. आणि ही गोष्ट अशी झाली आहे, आम्ही नेमकं गाडी लावली आणि तर जे फुल विकणारे आहेत हे पाहू शकता तुम्ही, तर एक तर जबरदस्ती करू लागले. जबरदस्ती केली आणि 2 जणांनी दिले. त्यात त्यांचे भांडणं लागले. ते भांडणं सोडून कसं तरी आम्ही हे आता घेऊन आलो आहे. तर फायनली आपण तांबडी सुर्ला या महादेवाच्या मंदिरात आलो आहोत.